मालेगाव शहरात अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे। विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरेश चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी पत्ते वाटप करीत कोकाटेंचा निषेध व्यक्त करून आणि विरोधात देखील राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। मालेगाव इथल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी करण्यात आली। या प्रसंगी कारभारी शेवाळे, नंदराज सूर्यवंशी, बापू पवार, राजू पाटील, डॉक्टर धीरेंद्र चव्हाण, शेखरदादा पगार, डॉक्टर सतीश बोरसे, शेखरदादा पवार, डॉक्टर सचिन बोरसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। अरे शेखर हा पत्त्यांना काय करताय तुम्ही? पत्त्यांना काय करताय? हा कृषी मंत्र्याचा विरोधात आम्ही हे करतोय। हे 3 पक्षांचं सरकार आहे। हे दोघं उपमुख्यमंत्री आहेत आणि या दोघं उपमुख्यमंत्र्यांना खेळवणारा हा जोकर टरबुजा। माझं एक म्हणणं आहे, जर शेतकऱ्याचा पोरगा जर निवेदन घेऊन जातो तर तुम्ही त्याला न्याय दिलं पाहिजे, त्याला आश्वासन दिलं पाहिजे होतं, त्याचं समाधान केलं पाहिजे होतं। परंतु शेतकऱ्याच्या मुलाला एकदम अमानुषपणे मारहाण करण्यात आली। त्याला सर्वस्वी जबाबदार हा टरबुजा आणि 2 अजित पवार गट आणि शिंदे गट हे सुद्धा जबाबदार आहेत। माझं एक म्हणणं आहे की काल कुठल्या तरी नेत्याने एक स्टेटमेंट दिलं, सांगितलं की सुनील तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण काय? कारण त्याचं असं आहे की त्यांनीही समजून घेतलं पाहिजे की सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, मग त्यांना तो राजीनामा घेण्याचा अधिकार आहे। म्हणून कुठल्याही नेत्याने नुसतं जातीवाद करून किंवा नुसतं टार्गेट करून चालणार नाही। आम्ही आज वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहोत, पण एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आज आम्ही अजित पवार गटाचा, शिंदे गट असतील किंवा टरबुजाचा गट असेल कमळाचा, यांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो। आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला? आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मार खावा लागत आहे, मराठी माणसाला मार खावा लागत आहे। आज एकीकडे 2 मुलींचं विनयभंग झाल्यानंतर एक आरोपी जामिनावर सुटतो आणि त्या विनयभंग केलेल्या मुलीच्या घरासमोर देखील हे लोक त्याची मिरवणूक काढतात। विधान भवनामध्ये तडीपार असलेले मोकोका लागलेले गुंड देखील येऊन मारामारी करतात आणि त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते। हा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला? महाराष्ट्र हा बीजेपीला लाजवल एवढी वाईट अवस्था आज या बीजेपी सरकारने करून ठेवलेली आहे। म्हणजे तुम्ही या सर्व घटनांना तुम्ही जबाबदार आहेत। आज माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ते काहीतरी माझ्या मताने कुठला गेम येथे खेळत होते। माझं एक म्हणणं आहे, आतापर्यंत शेतकऱ्यांचे लाखो जीव गेले, आजपर्यंत प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आलं, परंतु शेतकऱ्यांना न्याय देण्याची कोणाची अपेक्षा नाही। एकीकडे शेतकरी हा जातीपातीच्या नावाखाली, झेंड्याच्या नावाखाली चिरला जात आहे। दुसरी गोष्ट, आज सगळे नेते सांगतात की तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही। आज आमच्या शेतकरी बांधवांची एवढी भयानक परिस्थिती असताना तुम्ही अखिल भारतीय छावा संघटनेचे घाडगे पाटील यांना जी अमानुषपणे मारहाण केली ती एका व्यक्तीवर नसून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांवर हा झालेला हल्ला आहे। म्हणून अजितदादांना माझी नम्र विनंती, त्या हरामखोर सुरेश चव्हाणला नुसतं पदावरून काढून चालणार नाही, त्याला तात्काळ अटक करून त्याला कठोर शासन झालं पाहिजे, ही आमची छावा संघटनेच्या वतीने आणि लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने मागणी आहे। न्यूज ब्युरो, कसमत अपडेट, मालेगाव।